हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि आज आमचा अचानक पावभाजी करायचा प्लॅन ठरला आहे. बघूया. तर पावभाजीसाठी ज्या लागणाऱ्या भाज्या आहेत त्या मी आणल्यात ऑलरेडी आणि आता फक्त पावभाजी बनवायची आहे. तर बघूया हा ब्लॉग कसा होतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी आता भाज्या सोलून घेते पटापट. त्या आहे गाजर, फ्लावर, ढोबळी मिरची आणि बटाटे आणि कांदा टोमॅटो तर आपण टाकणारच आहे त्याच्यात. आणि मटार सोलाचे बाकी आहेत अजून. ओके, तर आधी पण गाजर साफ करून घ्या, फ्लावर, टोमॅटो आणि ढोबळी मिरची. सो आता आपण सोलूया फ्लावर. मोठ्या मोठाच तुकडे करायचे, ते काही कुकरला बारीक होणार आहेत. फटाफट करून घेऊया. कुकरमध्ये टाकून देऊया सगळी भाज्या. बटाटे, गाजर, शिमला मिर्च. ओके, सो मी तर सगळं टाकणार आहे आणि हे शिजवून घेणार आहे 4 ते 5 शिट्टी त्यांनी करून. नंतर परत मॅश करताना त्रास नाही होणार. सो हे करून घेऊन पुढे बघूया काय करायचं. तो इथे मी सगळ्या भाज्या टाकल्यात कुकरमध्ये आणि आता राहिलेच फक्त मटार टाकायचे. तर पप्पाने आणले जवळजवळ 2 ते 1.5 किलो मटार. आता त्यातले मी थोडेसे तोलणार टाकणार आहे ह्याच्यात. तर आता आपण मटार सोलूया. मटार सोलायला थोडा टाइम लागेल, सो मी डायरेक्ट पाण्यातच सोलून घेते. तर पटापट सोलून घेऊया. तसे मी बऱ्यापैकी मटर सोललेत, इतके काफी आहेत. अजून आहेत थोडेसे, ते टाकते. तर आता पप्पाने आणले बीट. तर आज आपण 1 बीट टाकणार आहे त्यामध्ये. सो आपल्याला खायचा कलर जास्त टाकायची गरज नाही पडणार. बीट सोडूया आपण. तर आता इथे कुकर लावलाय मी, गॅसवर ठेवलाय आणि आता आपण बनवणार आहे आलं लसूण पेस्ट. सो आणि इथे मी कांदा पण कापून ठेवलाय, टोमॅटो कापलाय. बाकी सगळे मसाले टाकायचे आहेत भाजी मॅश झाल्यानंतर. बाकी सगळी तयारी झाली आहे पावभाजीची. तर बाकी सगळं भाज्या शिजल्या की मग आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया. कुकरचा कलर पण चेंज झाला आहे. आता ते शिट्ट्या येतात. तर आता 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बंद करायचा आहे. सो आता आपण भाजी बनवायला चालू करणार आहे, कारण अजून भाजी थंड व्हायला टाईम लागेल. आणि जो आपण फोडणी देणार आहे स्टार्टिंगला, कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट, तर ते पण शिजायला थोडा टाइम लागेल. सो ते शिजेपर्यंत आपण भाजी थंड करून मॅश करून घ्यायची आहे.
तर आता मी ते टोप ठेवला आहे गॅसवरती, त्याच्यात मी फोडणी देईन. कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट, आणि मग भाजी मॅश करून मग ती आपण मिक्स करूया आणि मग मसाले टाकूया. ठीक आहे. ओके, सो तुम्ही बघू शकता की भाजीचं पाणी अजून कळतच आहे, अजून खूप गरम आहे. मी शिट्टी वरती करून ओपन केला आहे कुकर. तर आता हे आपल्याला थोडंसं थंड होईपर्यंत थांबायला लागेल आणि मग ते परातीत घेऊन आपण मॅश करूया. तर इथे मी कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट शिजायला टाकलेली. तर मी झाकण ठेवलेलं सो आणि मीठ पण टाकलं, त्याच्यामुळे ते लवकर शिजले. थोडंसं अजून मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, आणि तोपर्यंत आमच्याकडे हा मॅशर आहे भाजी मॅश करण्यासाठी, तर त्याच्याने आपण ह्या भाज्या पण मॅश करून घेऊया. पाणी तसंच ठेवले कारण एकदम घट्ट मॅश होणार नाही, पाणी आहे तर ते मिक्स व्हायला इझी पडेल. तर आता तुम्ही बघू शकता भाजी पूर्ण मी मॅश करून घेतली आहे. ॲक्च्युली रेड कलर आहे, ते कॅमेऱ्याच्या सेटिंगमध्ये थोडंसं लाईट दिसतोय, पण प्रॉपर गाजरसारखा कलर आहे भाजीला. तर आता आपण टाकणारे मसाले, हळद, लाल मिर्च, हिरवी मिरची नाही वापरले सो लाल मिरचीच टाकायला लागेल कारण तिखट झाली पाहिजे. आमच्याकडे सगळ्यांना तिखट आवडतं आणि ही काश्मीरी लाल मिर्च आणि कलर येईल. ओके, आणि त्याच्यानंतर आपण थोडासा यानंतर आपण टाकणार आहे पावभाजी मसाला. आता ह्याचं मी एक पॅकेट आधी टाकेन, लागलंच तर मग दुसरं पॅकेट आपण ओपन करू. सो आता मी एक पॅकेट टाकून घेते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की पावभाजी रेडी आहे. कारण भाज्या तर शिजलेला, फोडणी आपण दिली आता भाजीला. आता एक थोडीशी उकळी काढायची आहे. मिक्सरला पण लावतात काय जण पावभाजी भाज्या शिजल्यानंतर, ते एकदम स्मूथ ग्रेव्ही टाईप होते. पण अशी सुद्धा खूप चांगली लागते भाजी एकदम मॅश करून, जशी आपण स्टॉलवरती खातो बाहेर. सो अशी पण तुम्ही एकदा ट्राय करून मला नक्की सांगा की तुमची सुद्धा पावभाजी कशी झालेली. ही पण मी तुम्हाला सांगेन सगळ्यांचे रिॲक्शन्स. सो ब्लॉग पूर्ण पहा. तर भाजी खूप छान झालेली, आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.